हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये ज्ञानव्रतापविलशतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्ण एवं श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीती असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुणैममिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान
जगती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून त्याचे पुण्य उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे त्या भानमती माझे होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत त्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत सा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत तरी तरी ते स्वतंत्र स्वयं ब्रह्म मीची असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावी म्या रात्रीचा विषय झाला आपला वेदांत शास्त्रामध्ये अवांतर वाक्य आणि महावाक्य अवांतर वाक्याने प्रोक्ष ज्ञान होत असतं आणि महावाक्याने अप्रोक्ष ज्ञान होत असतं आणि ज्ञान जरी झालं श्रवणामध्ये कळत असतं आणि श्रवणात कळाल्यानंतर जर आपल्याला प्रमाणासंभावना प्रमेयासंभावना आणि विपरीत भावना ह्या जर राहत असतील तर प्रमाणासंभावना कशाला म्हणावं जे शास्त्र येतं भगवद्गीता उपनिषद असे जे अनंत ग्रंथ आहेत 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण भगवद्गीता असे पंचदशी की जे तुम्हाला काही काही ग्रंथाचे नावं पण काय नाहीत माहीत नाहीत असे अनंत ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथाचं सांगण्याचं तात्पर्य कशात आहे याच्याबद्दल संशय असणं म्हणून आपापल्या हिशोबाने आपण त्या ग्रंथाचा अर्थ लावित असतो काही आणि तसं तुकाराम महाराजांचे अभंग बी लिहिलेले कधी कधी तुकाराम महाराज म्हणते तीर्थयात्रेला जा सगळं सिद्ध आहे हात चालावा पाय तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको हे असं बी म्हणतात आणि एका ठिकाणी म्हणतात अरे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा तीर्थी जाऊनी काय बा केले वरी वरी अंग प्राशाळिले वरी वरी अंग धुतलं म्हणतं तसंच राहिलं त्रिवेणी संगमी नाना तीर्थेर्भमी असं माऊली बी म्हणतात हरिपाठात चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ म्हणून कुठं कुठं तीर्थाला जा म्हणाले तुम्ही कुठं कुठं तीर्थाचा निषेध बी केला आहे मग याचा आपल्याला मेळ लागत नाही आपण आरबळून जातो महाराज एकीकडे म्हणाले तीर्थाला जा आणि तेच महाराज पुन्हा म्हणते तीर्थी जाऊन काय बा केले कशाला बोंबलत फिरायला असं म्हणून आपल्याला त्याचा काय नाही लागत समोय लागत नाही मेळ लागत नाही कुठं कुठं महाराज उपासना करा म्हणते आणि कुठं कुठं म्हणते काय करा बसला ते उपासनाच करीत उपासनेशी दृढ चालवावे कुठं कुठं कर्म करा म्हणते कुठं कुठं म्हणते कर्मच बंधनाला करा नाही जवळ म्हणून इथं करा रे बापानो साधनारीचे करा म्हणते म्हणून असे जे काही शास्त्रामध्ये प्रतिपादन करायचं सांगितलेलं आहे अनंत मग शास्त्र कर्मप्रधान आहे का विचारप्रधान आहे शास्त्रामध्ये काय करायचं सांगितलं नेमकं हेच कळत नाही मानवी जीवाला आणि ते कळण्याकरता संतांच्या संगतीतच कळून घ्यावं लागतं ते म्हणून शास्त्र काय प्रमाण आहे शास्त्र फक्त एकच सांगतं की हे जगत खोटं आहे ब्रह्म खरं आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे हे सगळ्या शास्त्राचा मथित अर्थ आहे म्हणून इथं महाराज म्हणतात की असं जे शास्त्र आहे वेदशास्त्र प्रमाण आहेत आपल्याला श्रुतीचे वचन प्रमाण आहेत वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण नारायण कसा आहे एक आहे परमात्मा शरीर अनेक मन अनेक
पंत्या अनेक, पण अग्नी सगळ्या पंत्यावर कसा आहे? दिवाळीच्या दिवशी पंत्या घरावर हे वेगळ्या, पण अग्नी मात्र कसा आहे? एक येताच आहे. ह्या पंत्या येतात. पंत्या काळ्या असतात, पंत्या कलरच्या असतात, काही डिझाईन बाज असतात, काही बिगर डिझाईनच्या असतात. पंत्या वेगळ्या वेगळ्या असतात. हा, आणि पंत्यावरचा जो अग्नी आहे तो वारकाच्या घरावरची पंती काय वारीक नाही, त्याच्यातला अग्नी. कुंभाराच्या घरावरची पंती काय कुंभार बी नाही, पंतीवरचा अग्नी बी काय नाही. ती पंती हे कोणाच्या घरावरची मातीची, आणि कोणाच्या पंतीतला अग्नी हे ज्ञानस्वरूप किंवा जाळणारा. तसं ह्या सगळ्या पंत्या येतात. ह्या सगळ्या काय येतात? पंत्या येतात. आणि याच्यातलं जे चैतन्य आहे ते सगळ्याचंही एक आहे. सर्वाघटी जप तप कर्म क्रियानेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध. असा भाव ठेवणं हा शुद्ध भाव आहे. आणि मी देह म्हणणं हे अशुद्ध भाव आहे. तो भाव बेभावाला कारण होतो. मी देह म्हणणं हा जो भाव आहे तुमचा, ही बेभावाला जावं लागतं. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या पेवण्या पाठी थापटती देहात्मबुद्धिजम पापम. फार मोठं ती आहे दे मी म्हणता येत फार मोठं पाप आहे. म्हणून प्रमाण दोष आहे. म्हणून शास्त्र आपापल्या हिशोबाने लावित असतं. म्हणून कोणी शास्त्राने सांगितलं तीर्थयात्रा करा, निघाले तीर्थयात्राच करायला. श्रवण करीत नाहीत, ऐकत नाहीत, काय नाही. जे पडस्या उजली ते निघाले 2 धामाला 4 धामाला, इकडं फिर तिकडं फिर तिकडं फिर, घराघरात फिरेन तुका म्हणे भोंड जिरे जावं, त्याची भोंड जिरण. काही तिथं जिरतच नाही. म्हणून लक्षात घ्या, तीर्थ काय प्रमाण, शास्त्र प्रमाण आहे. आपल्याला काय प्रमाण? हां बघा, हे वडील आहेत, याला काय प्रमाण? आई प्रमाण. हे तुझे कोण आहेत? कर्णा, तू माझा पुत्र आहे, याला कुंती प्रमाण मानली. त्या कर्णाने काही संशय घेतला ते बास. कुंतीनं सांगितलं त्याला, कर्णा तू कोण आहेस? तू माझा पुत्र आहे, सूर्याच्या मंत्रापासून झालेला आहे. आणि सगळे तुझ्यात जे लक्षण आहेत, तू तेजाचा मुलगा आहेस. सूर्य म्हणजे कोण? तेज. तू तेज पुत्र आहेस. तू त्या कोळ्याचा आणि गिळ्याचा समजू नको. आता लोक काय समजिलस? तर कोळ्याचा समजिलस. अरे ते नाहीस तू. तू कोण आहेस? तेजाचा पुत्र आहे. तसं तुम्ही कोणाचे पुत्र? तेजाचे, ज्ञानाचे पुत्र. का ज्ञान स्वरूपच. असं श्रुती माता सांगायली. जशी कुंती मातेने सांगितलं आणि त्यांनी निश्चय केला. कुंती मातेवर काय नाही घेतला, तसं आपण बी श्रुती मातेनं सांगितलं, आपण बी काय करायला पाहिजे? काय म्हणती श्रुती माता? श्रुती माता काय म्हणते? तुम्ही ज्ञान आहात, तुम्ही चैतन्य आहात, तुम्ही आत्मतत्व आहात. हे श्रुती माते. तुम्ही देहेंद्रिय नाहीत. ते असं जड दुःख रूप आहे. बघा, पाहणारी वस्तू, पाहण्यात येणारी वस्तू पाहणारा कधी ठरत नसतो. जे पाहण्यात येतं त्या पाहण्यात येणाऱ्या वस्तूला पाहणारा भिन्न असतो. कळायलं ना तुम्हाला? जे पाहण्यात, घर पाहण्यात आलं, तुम्ही आहेत का घर? त्याचे द्रष्टा झाले तुम्ही. तसं शरीर बी पाहण्यात आलं, मग त्याचे तुम्ही कोण ठरले? द्रष्टा. इंद्रिय पाहण्यात आले, त्या इंद्रियाचे तुम्ही कोण ठरले? द्रष्टा. मन बी पाहण्यात आलं, त्याचे तुम्ही कोण? द्रष्टा आहे. म्हणून तुम्हाला पहा कोण आहेत तुम्ही. तर हे सगळं दृश्य आहे आणि त्याचे तुम्ही कोण आहेत? आणि हे दृश्यच खोटे असं कळालं तर द्रष्टा बी नाही. मग दृश्याच्या सापेक्ष द्रष्टत्व आलेलं आहे तुम्हाला. दृश्यच जर खरं ना, जे तर दृश्यच नाही खरं, ते तर द्रष्टा घेऊन काही चांगदेवाला सांगताना, अरे जिथं द्रष्टाच दृश्यच खरं नाही तर तू द्रष्टेपणा बी उडाला. मग तू नाही का जे आरोप आला होता द्रष्टेपणाचा, तो खोटा आलेला आहे आरोप. दुसरा कृष्णावर आरोप आला होता शमंतक मणी चोरण्याचा, तो खोटा आरोप आला होता. कोणावर? कृष्ण म्हणजे कोण? साक्षी. कृष्ण म्हणजे कोण? हां, ते धरलेलं सोंग आहे. बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. स्वप्न आणि सोंगात काय फरक आहे?
एका माणसाने सोंग घेतलं, एका माणसाने काय घेतलं, सोंग घेतलं, आणि तुम्हाला पडलेलं स्वप्न, याच्यात फरक आहे का नाही? बरं नाही, हे बी नाही कळत तुम्हाला आणि कळायचं बी नाही. समज आता त्या एका शिक्षकाने विचारलं, पोर हो मला सांगा बरं, तुम्हाला मी 50ची नोट देतो, स्वप्नात आणि तुम्ही काल केलेले सोंग, त्या सोंगात काय फरक आहे? तर ते असंच काही सांगू लागले. फक्त एक मुलगा उतरला, म्हणे गुरुजी सर मी सांगतो. मी काय करतो सांगतो, फरक आहे म्हणे त्याच्यात. एक नाही, ते स्वप्नात असणारं तुम्हाला मारलं, बद्ध दुःख होतं का नाही तुम्हाला? स्वप्नात कळायला ना तुम्हाला मी काय म्हणा, स्वप्नात तुम्हाला हाणलं, दुःख होतं का नाही? तिथं रडतं का नाही तुम्ही? स्वप्नात तुम्हाला हांडा सापाडा, बरं वाटतं का नाही? हे स्वप्नात तुम्ही उभे राहिले आणि पळले निवडणुकीत, मग दुःख होणार का नाही? आणि स्वप्नात तुम्ही निवडून आले, पिढे वाटणार का नाही? कुठं? हां, तुमचा सत्कार होणार, खुरी अशी निघणार तुमची मिरवणूक, तुम्हाला हार घालणार लोक, तुम्हाला आनंद होणार. मी काय आलो? निवडून आलो. कुठं पण. आणि तुमचे सत्कार होऊ लागले नाटकात. कशात? मग तुम्हाला नाटकात, आता नाटकात तुम्ही एक निवडून आला, एक पाळडा, तर निवडून आला त्याला बी वाटतं मी निवडून नाही आलो. काय नाटक? हे सोंग आहे. पाहणाऱ्याला दिसेल मी निवडून आलो, पण मी निवडून आलो नाही. जे उभा राहिला होता दुसरा अपोजिट पार्टीवाला, तो पळला, त्याला वाटतं मी पळलो नाही. नाटक हे नाटक आहे. म्हणून ते जो पळला तो बी काही रडत बसत नाही, आणि जो निवडून आला तो काही हसत नाही. नाटक रंगून दाखवतो, पण आत भाव असतो की हे सगळं खोटं आहे. 16,108 बायका करून कृष्ण म्हणतो हे सगळं नाटक आहे, हे मी धरलेलं मुरलीचं सोंग आहे, असं कोण समजितो? म्हणून 16,707 बायका मेल्या तरी रडत बसला नाही कृष्ण. कारण की मी साक्षी आहे याचा. रामाचं राज्य गेलं, वनवास मिळाला, रडत बसले का ते? एवढं राज्य आता अभिषेक व्हायचा, आणि काय गेलं? राज्य गेलं. नुसतं राज्यच गेलं नाही तर पुन्हा मग काय काही झालं त्याच्या? त्याला माहिती हे नाटक आहे, हे काय नाटक आहे. म्हणून हा सगळा प्रपंच नाटकावानी पहा तुम्ही, काही दुःख व्हायचं कारणच नाही. बरं नाटक नाही काही, हां हे सोंग नाहीत का? बालपणाचं सोंग टाकून दिलं, पहिला संपला अंक तुमचा, दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली. पहिल्या अंकावर काय पडला? हां एक शेव झाला तुमचा, दुसरा कायचा शेव झाला, दुसऱ्या अंकात तो बी कायचा संपला, पडदा पाडायला. आता तिसरा अंक आहे काय चालूला, आणि पुन्हा काय पडणार आहे? तो तिसरा अंकाचा सुटला. हो नाटक काय सुटलं? मग हे सगळं काय? 3 अंकी काय? बालपण, तारुण्य, वृद्धाक्य, हे 3 अंकी नाटक आहे. नाटकच खरं वाटायला तुम्हाला? हे सोंग आहे, नाटक आहे. म्हणून ध्यानात घ्या. प्रमाण, शास्त्र प्रमाण, श्रुती प्रमाणे तुम्ही परमात्मा आहे. तुम्ही देह, इंद्रिय, मन, बुद्धी याला काय प्रमाण? तुम्ही देह आहेत याला काय प्रमाण? हां तुम्ही यायचे आहेत याला काय प्रमाण? जग खरं याला काय प्रमाण? याला प्रमाणच नाही. ज्याला प्रमाण नाही ते तुम्ही खरं मानायले. जे प्रमाणाने सिद्ध आहे ते सिद्ध, त्याच्यावर तुम्ही निश्चय करीनच. किती मूर्खपणा आहे आपला, किती मूर्खपणा आहे हो. जे प्रमाणाने सिद्ध आहे त्याला आपण होकार द्यायला तयार नाही, आणि ज्याला काहीच प्रमाण नाही त्याला आहे म्हणायले. जग आहे याला काय प्रमाण? तुम्ही म्हणले इंद्रिय प्रमाण ते खोटे येतं. त्याला काय प्रमाण? डोळ्यानं रूप दिसतं. अरे डोळाच खरं नाही तर रूप कुठून घेऊन बसला? बघा, डोळ्याने रूप कळालं म्हणून खरं का? कानाने शब्द कळालं म्हणून खरं का? अरे इंद्रियच खोटे, तर खोट्या इंद्रियाने जे कळतं ते खरं कसं कळत?
इंद्रियच कशी येतं? खोटे येतं. तुम्हाला चकवायलेत ते. कोण? इंद्रिय चकवायलेत. जसा चकवा असतो ना, चलणाऱ्याला चकित असतो, पुढं बसतो की लगे जवळ गेली की पुन्हा उठतो पुढं बसतो, तसे इंद्रिय तुम्हाला असलेलं दाखवायलेत का नसलेलं? आणि तुम्ही नसलेले दाखविण्यावर भरवसा ठेवला, चकव्यावर भरवसा, ते नेऊन घालीन जंगलात. तसं तुम्हाला विषयाच्या जंगलात नेऊन घातलं या विषया इंद्रियाने. कुठं नेऊन घातलं तुम्हाला? दाट जंगलात, विषयाच्या घनात दाट. आणि तिथं मग हिंसक प्राणी आहेत, वाघ, सिंह, लांडगे, डरकाळ्या फोडायले. बेजार आहे तुम्ही का नाहीत बेजार? हां, कोण्या जंगलात नेऊन घातलं या इंद्रियानी? विषयाच्या. काऊन की इंद्रियाला काय लागत आहेत? हां, इंद्रियाची 10 विषय ओढी. त्याची ओढ आहे, डोळ्याची ओढ आहे रूपाकड, कानाची ओढ आहे शब्दाकड, नाकाची ओढ आहे गंधाकड, जिभीची ओढ आहे रसाकड, त्वचेची ओढ आहे स्पर्शाकड. हे बहिर्मुख आहेत ते इंद्रिय. आतलं काही कळत नाही त्याला, बाहेरचं कळतं. डोळ्याला रूपच कळत, आत कळत नाही काही. त्याची धावच कुणीकडे? बाहेर. जसं गाडीला लाईट असतेत ना, ती बाहेरचं दाखवित असती रस्ता. ड्रायव्हर नाही कळत तिला मागायला, त्या उजेडाला. तुम्ही गाड्या हाणता ना, मग ते डोळे बाहेरचं दाखवित असते. आतलं काय कळतं त्याला? गाडीतलं कळतं का? आतलं नाही कळत त्याला. बघा, जे आत आहे त्याला आतलं बी कळतं आणि बाहेरचं बी कळतं. जे आत बसलेला आहे त्याला आणि बाहेरचं सगळा रस्ता कळतो, पाहतो तो रस्ता. आणि आतलं कळत नाही का मग त्याला? ड्रायव्हरला आतलं बी कळतं. अशी त्याची योजनाच आहे. आतलं कळण्याकरता पुन्हा त्याला इकडं आरसा असतो मागलं पाहण्याकरता. ते सतत त्या आरशात पाहत असतात. त्या आरशात तुला कुठलं दिसायलं? मागलं. आणि त्या उजेडाने तुम्ही आतलं कळायलं, तुम्हाला बाहेरचं कळायलं. तुम्ही आत बी येतं, आत हरी बाहेर हरी, हरी नाही घर. पण त्या उजेडाने आतलं नाही कळत. तसं हे इंद्रिय बाहेरचं दाखविणार येतं, ते फोकस. तसे हे बाहेरचं दाखवित, आतलं नाही कळत आहे. लागलेली भूक नाही कळत डोळ्याला इंद्रियाला, लागलेली तहान नाही कळत इंद्रियाला, आलेली झोप नाही कळत इंद्रियाला. कळायलं हे कोणाला कळायलं बरं? तुम्हाला सोडून कळायलं की भूक लागली ही डोळ्याला कळती का? कानाला कळती का? जिभीला कळती का? हां, नाकाला कळती का? कळाली नाही का? बाहेर लागली का आत? कोणाला कळाली? प्राणाला कळत असती का? लागती प्राणाला, कळत नाही प्राणाला. लागती प्राणाला, कळत नाही प्राणाला. ज्याला नाही लागत कळती त्याला. ज्याला नाही भूक त्याला कळती, ज्याला आहे भूक त्याला कळत नाही. आणि हे बी तुम्हाला कळत नाही. आजबच हे का नाही? आता हे किती पेंटिंगमध्ये काम पडलं आपलं. म्हणून शास्त्र प्रमाण आहे. तुम्ही परमात्मा आहे याला तुम्ही देह आहेत असं म्हणण्याकरता कोणतं शास्त्र प्रमाण नाही. तुम्ही इंद्रिय आहेत असं म्हणण्याकरता कोणतं शास्त्र प्रमाण नाही. जग आहे असं म्हणण्याकरता कोणतं शास्त्र काय नाही, प्रमाण नाही. तुम्ही परमात्मा आहेत. वेद शास्त्र प्रमाण, याला काय प्रमाण? 4 जाण 6 18 पुराण तुम्हाला गाती. तुमचं वर्णन आहे ते भाट झाले तुम्ही कसे आहेत असं सांगण्याकरता. म्हणून उगाच लक्षात घ्या तुम्ही काय, तुम्ही ब्रह्म आहे याला काय प्रमाण? शास्त्र प्रमाण, वेद प्रमाण, श्रुती प्रमाण. म्हणून शास्त्राने अनेक जरी सांगितलं तर तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म हे सांगण्यातच शास्त्राचं महत्त्व आहे. त्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. बाकी जे सांगितलं तीर्थयात्रा ते गोने इकडे येण्याकरता, कर्म सांगितलं ते इकडे येण्याकरता, कर्मेषु भजावा. योग सांगितला इकडं चित्तशुद्धी करता, यज्ञ सांगितला
पुण्य करता आणि पुण्याने सत्वगुण होईन आणि सत्वगुणात तुम्हाला ज्ञान होईन, त्याच्याकरता यज्ञ या कर्म सांगितले. उगत ते करीत बसण्याकरता नाही सांगितले. प्रवृत्तीतलं जे सांगितलं ते निवृत्तीत येण्याकरता प्रवृत्तीत सांगितलं. कारण डायरेक्ट तुम्ही निवृत्तीत येऊ शकत नाहीत, म्हणून प्रवृत्ती सांगितली. डायरेक्ट पोरग शाळेत जाईन म्हणून चॉकलेट दिलं त्याला. चॉकलेट लेकराला चॉकलेट देण्याचं काय महत्त्व आहे? पुरफाट घातक आहे त्याच्या प्रकृतीला. त्या चॉकलेटनी त्याला काय होईल? विकार होतील. पण ते शाळात जाईन ना, मारून जाईन, आणून जाईन, गोडीनं जाईन, मग हे चॉकलेट. तसं तुम्हाला प्रवृत्तीचं काय दिलंय? चॉकलेट दिलं आणि तुम्ही चॉकलेटवरच खुश. कशात? चॉकलेटाचंच ऐकायला तुम्ही. पाणी घाला, निघाले पाणी घालायला. फुलं घ्या, वाहा देवाला, निघाले फुलं घेऊन वाहाला. निघाले देवीकडं, मंदिराकडं, निघाले घंट्या वाजायला. म्हणजे तुम्ही कर्मच करायले, कवर करायचे कर्म. लग्नाला पोरगा आलं 3 चाकी गाड्या सोडीनं, तोंडातला अंगुठा सोडीनं, आणि पाहुणे पाहायला आले त्याला. म्हणजे नवरदेव का ते काच बसलाय, कोण देईन त्याला पोरगी? तसं कवर कर्म करायचे. कर्म करून काही मिळत नसतं. कर्मानुबंधे मनुष्य लोक. अरे कर्मानेच बांधले तुम्ही. परमार्थ हा कृतीप्रधान नाही. म्हणून श्रुतीनं जे सांगितलं ते तुम्ही ब्रह्म आहेत हे प्रमाण आहे. हा पुन्हा जीव ब्रह्म्यात भेद सत्य का अभेद सत्य, याला असणार प्रमेय दोष म्हणतात. म्हणून हा असणारा जे दुसरा ते मननाने निवृत्त होत असतो. ज्याने मनन केलं. मनन म्हणजे नेमकं काय? परमार्थाला ज्या साधक गोष्टी येतात त्या आपल्या संग्रहित करणे मनात, आणि परमार्थाला जे बाधक आहे त्याचा परित्याग करणे, याला काय म्हणते? मनन. परमार्थाला जे साधक आहे, परमार्थाला काय साधक? संताचे शब्द, संताचे वचन, शास्त्राचे अर्थ, शास्त्राचं श्रवण. म्हणून सर्व सुख गोडी, शाहीशास्त्र, रिकामार्ध घटी. सर्व सुख पाहिजे तुम्हाला का? सुख पाहिजे का सर्व सुख पाहिजे? हां, जसं तुम्हाला गावामध्ये सगळ्यात मोठा श्रीमंत व्हावं वाटतं का नाही? म्हणत्यात आपला काय असा पहिला नंबर असा. कशात मध्ये? श्रीमंतीमध्ये. सगळे बंगले आपलेच, सगळ्या गाड्या आपल्यात, सगळे रोड आपले. असं वाटतं सगळ्याला. असं होत नाही पण वाटत. हायवे रोडला आपले बंगले पाहिजे असं वाटत असतं. सहजच श्रीमंत व्हावं वाटत, निदानचं म्हणत्यात का होईना. तसं तुम्हाला सर्व सुख पाहिजे. कोणचं सुख पाहिजे? हां, मग सर्व सुख गोडी येणं तुम्हाला त्याची. मग शाहीशास्त्र निवडी. 6 शास्त्र निवड पाहा त्याच्यात. शाहीशास्त्र रिकामार्ध घटी. जरसक पण मनाला रिकामं ठेवू नको. त्याला शास्त्रात रम्यव. कशात रम्यव? पत्त्यात रमू नको, विषयात रमू नको, ह्या लोकात रमू नको. त्याच्यातून काढता येईल आणि शास्त्रात रम्यव. म्हणून असा जो प्रमेय असं भावना जी आहे, जीव ब्रह्म्याचा भेद प्रतिपादन करते का जीव ब्रह्म्याचं ऐक्य प्रतिपादन करते, तर शास्त्र जीव ब्रह्म्याचा अभेद प्रतिपादन करते. जीव ब्रह्मरूप आहे. बघा ध्यानात घ्या. जीव म्हणजे नेमका कोण आहे? जीव म्हणजे देह नाही, जीव म्हणजे इंद्रिय नाही, जीव म्हणजे मन बी नाही, जीव म्हणजे बुद्धी बी नाही. जीव नाही का? पण जीव म्हणजे नेमका कोण आहे हे कळालं पाहिजे आपल्याला. नेमका जीव म्हणजे कोण? काय स्वरूप आहे जीवाचं? जीवाचं स्वरूप कळालं की देवाचं स्वरूप कळायला उशीरच लागत नाही. कशाचं स्वरूप कळाल्यावर? जीवाचं स्वरूप कळणं म्हणजे देवाचं स्वरूप कळणं. मग जीव कोण आहे? इथं जीव आहे का नाही? इथं जीव तुम्ही नाही म्हणा, मग लावू आपण. काय सोय लावायची? काय फक्त म्हणा, याच्यात काय नाही. हिंमत आहे का तुमची? याच्यात जीव नाही म्हणायची? हां, हिंमतच नाही. काय याच्यात जीव आहे? म्हणजे तुमचा मावस भाऊ का चुलत भाऊ?
याच्यात जीव आहे ते तुमचा चुलत भाऊ आहे का मावस भाऊ आहे? नाही जीवच आहे, देवच. नाही ते कोण आहे तुमचा जीव? तुमचा कोण? अरे तुम्ही जीवन तुमचा कोण? तुम्हीच कोण आहेत? जीव आहे तुमचा, कोणी नाही. तुम्ही जीव आहे तिचा, जीव रूपाने इथं तुम्ही आहेत. आणि मग तो जीव म्हणजे नेमका कोण? बघा, कुटस्थ चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेला जो प्रकाश आहे, आभास आहे, त्याला जीव म्हणते. त्याला 3 लागलेत: बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. हे 3 मिळून कोण झालाय? काय काय मिळून? कुटस्थ चैतन्य. कुटस्थ चैतन्याचा प्रतिबिंब बुद्धीत पडलं. कुटस्थ चैतन्य म्हणजे नेमकं कोण? बुद्धीला जे अधिष्ठान आहे. कुट म्हणजे खोटी, आणि त्या खोट्या बुद्धीला जे अधिष्ठान आहे. म्हणून मिथ्ये बुद्धी उपाधी करून मलाच माझं भान व्हालं. कशात मध्ये? बुद्धीमध्ये. मिथ्ये बुद्धी कशी आहे? कुठ आहे म्हणजे खोटी आहे. आणि त्या बुद्धीमध्ये पंचीकृत पंचमहाभूताची जी सत्वगुण प्रधान असणारी बुद्धी, त्या बुद्धीत कुटस्थ चैतन्याचा पडलेला आभास, त्याला म्हणावं जीव. हे 3 लागले जीव होण्याकरता: बुद्धी अधिष्ठान चैतन्य आणि बुद्धीत पडलेला आभास, प्रकाश, आभास, प्रतिबिंब. तो कोण? जीव. आलं ना? जीव म्हणजे नेमका कोण आहेत? आणि तो जीव कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा. कोणाचा? पुन्हा दृष्टांत सांगतो. तुम्ही आरसा आहे समोर, काय घेतला? त्याच्यात जे पडलं ते प्रतिबिंब आहे. ते कोण आहे? प्रतिबिंब. ते कोणाचं आहे? त्या बिंबाचं. जे बिंब आहे ना, त्या बिंबाचंच काय ते. मग जसं बिंब असेल तसं काय पडत असतं? प्रतिबिंब. आणि या दोन्हीहून मुख वेगळं आहे. मुख कसं आहे? मुखाच्या ठिकाणी बिंब बी नाही, मुखाच्या ठिकाणी प्रतिबिंब नाही. या दोन्हीला सोडून कोण आहे? आता मुखाच्या ठिकाणी समजा तुम्ही सामान्य चैतन्य, ब्रह्मचैतन्य. जरा लक्षात घ्या ना ह्या गोष्टी. फार कळणं महत्त्वाचं आहे बरं. ह्या गप्पा नाही तयार. हेच गुंथ आहे. हेच कळणं फार महत्त्वाचं आहे. मुखाच्या ठिकाणी ब्रह्म आणि जे बिंब आहे ते कुटस्थ, आणि बिंबाचं पडलेलं प्रतिबिंब तो जीव, तो आभास. ते भासलं आरशामुळं. आरसा बाजूला केला की प्रतिबिंब मेलं का? भास उडाला. आरसा बाजूला केल्यावर प्रतिबिंबाचं काय झालं? त्या प्रतिबिंबाचं बघा, तुम्ही आरसा घेऊन पाहता, तुम्हाला ते खरं वाटत नाही. आणि तोच आरसा वाण्याला पुढं ठेवला तर त्याला वाटतं मी एक आहे, आणि ते त्याला दाट खातं. मग कोणाला? कुत्र्या पुढं ठेवलं तर कुत्रं भुकत. त्याला वाटतं त्याच्यात बी काय, एक कुत्रे मी एक कुत्रं. ते चवचाळू जातं. आणि ते जितकं तितकं चवचाळीचं, तितकं चवचाळत. ते त्याच्यासारखं हुबेहूब. म्हणून लक्षात घ्या, त्याला खरं वाटतं, पण तुमची बुद्धी विलक्षण आहे. तुम्ही आरशात पाहत असताना बी तुम्हाला समजतं याच्यातलं काय नाही, खरं नाही. दर्पणीचे दुसरे भाषे परिते असे. ते खोटं आहे. बिंब खरं आहे. आणि बिंब आणि प्रतिबिंब हे आरशाच्या उपाधीमुळं वाटले, भासले. ते आरसा बाजूला केला की प्रतिबिंब तर उडालं, पण त्याच्या सापेक्ष बिंब बी उडालं. मुक्त मुखच आहे. मुखाच्या ठिकाणी काहीच नाही तसं. म्हणून तुम्ही जे साक्षी म्हणाले तुम्हाला ह्या दृश्याच्या सापेक्ष, द्रष्टा म्हणाले हे दृश्याच्या सापेक्ष. दृश्यच जर नाही तर तुम्हाला द्रष्टा म्हणायचं काम नाही का? तुम्ही नाहीत. म्हणून अशा प्रकारे प्रमेय संभावना शास्त्रामध्ये कर्म जीव ब्रह्म्याचं जे अभेद सांगितलं, तर अशा प्रकारे जीव ब्रह्म आहे. कशा प्रकारे? म्हणून तुम्ही तुमची कल्पना टाकली की तुम्ही ब्रह्मच आहेत. कल्पनेमुळे जीवदाशी आलेली आहे तुम्हाला. काय केली तुम्ही? आणि ज्यावेळेस कल्पना होण्याकरता त्याला कारण लागतं, उपादान कारण म्हणजे माया किंवा अविद्या.
किंवा अज्ञान. अज्ञानामुळं तुम्ही केली कल्पना, कल्पनेमुळं तुम्ही देव असून जीव झाले. कसं बिघडे? काय केली? कल्पना केली. त्या कल्पनेच्या पाठीमागं काय? तुमचं तुम्हाला अज्ञान. मी कोण आहे न कळणं हे अज्ञान. आणि त्या अज्ञानात मी देह आहे, मी करताय, मी भोगताय, मी सुखी आहे, मी पापी, मी जन्मलो, मी मरणार आहे. आणि काय केल्या? कल्पना केल्या. आणि कल्पने जो कल्पना करीत असतो तो जीव असतो. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा त्याने पडे गोवा. अडचण झाली हरी कळना, काय केली? कल्पनेत शिरला. कशात पडला? कल्पनेत पडला. म्हणून कल्पना टाकून द्या, तुम्ही ब्रह्म आहेत. ब्रह्म होण्याकरता काही लागतं का? कल्पना टाकायची. ब्रह्म होण्याकरता लागतच नाही. मुळातच तुम्ही ब्रह्म आहेत. कल्पना टाकून द्या. काय टाका? सांडी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. म्हणून एका ठिकाणी मागणी मागतात महाराज, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा, अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा. म्हणून अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजसाला. काय नको लागो? वारा लागू नये. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. बाधा आहे कल्पना. कल्पनेमुळं जीवदशा आली, जीवदशेमुळं दुःख आहे. ती बाधा आहे कल्पना. म्हणून कल्पनेची बाधा न हो. आणि ही संत मंडळी ही आलेली, ही कोणची मंडळी आहे? आणि इथं जे नाही आले ती कोणची मंडळी? ती तुम्ही ठरवा कोणची मंडळी. पण जे असणारे संतांच्या संगतीत आले ती कोणची मंडळी? जे शांत आहेत ते संत आहेत. जे असंत आहेत, जे असंत आहेत, सारखं फिरायलेत, त्याला संत म्हणता येत नाही. जे शांत आहे, ज्याची वृत्ती शांत झाली, स्थिर झाली, त्या वृत्तीत चंचलता नाही राहिली, विक्षेप नाही राहिला, त्या वृत्तीमध्ये मलदोष नाही राहिला, विक्षेप दोष नाही राहिला, आवरण दोष नाही राहिला, ती संत मंडळी. कोण संत? ज्याच्या ठिकाणी कोणतीच काही नाही राहिलं, असा तो शांत झाला, स्थिर झाली वृत्ती, आत्मस्वरूपाला सोडून कुणीकडे जायला तयार नाही. अधिष्ठान स्वरूपावर त्याची वृत्ती स्थिर झाली, ते संत. म्हणून इथं प्रमेय दोष, म्हणून जीव ब्रह्मरूप आहे, हे सगळ्या शास्त्रामध्ये एक वाक्यत आहे. म्हणून तिथं पुन्हा दुसरा विपरीत भावना, मी देह आहे, ही जी भावना केलेली ती विपरीत आहे. ती नित्य ध्यासनाने जात असते. नित्य ध्यास लागला तर ती विपरीत भावना सहजच अनुभूती येत असती, मी देह होऊन वेगळा आहे. असो ऐसा कोठे चिंतने तुका म्हणे सुख देही निरसने, चिंतने चिंतने तद्रुपता. कधी सुख? देहाचा निराश झाल्यावर. कधी? अरे मन झोपी गेलं तर सुखी, ध्यानात घ्या ना. तिथं काय झाला? देहाचा विसर पडला. अरे दारू पिणाऱ्याला सुख आहे. तुम्ही म्हणतात प्यावा का मग काय मी उद्यापासून? तसं नाही त्याचा अर्थ. देहाचा काय पडला? त्याला विसर पडला. कुत्रं चाटून गेलं काय, मी गटाऱ्यात पडू का काय नाही त्याला भान नाही कोणाला. मोली मदिरा पिये त्याच्याने छंदे नाचे गाये, विकत घेऊन दारू पेतून उड्या मारी तू. अरे ज्यांनी ब्रह्मरस पिये ते केवी राही उगाला. कळायला काय अर्थ तुम्हाला? ज्याने ब्रह्मरस सेवन केला तो कसा गुप्ती बसल? हे दारू पिऊन नाच तू, हे दारू पिऊन जर नाच तू, आणि हे नाही तर ब्रह्मरस सेवन केला तो कसा थांबल? गाऊ नाचू विठू तुझा. म्हणून इथं श्रवण करीत असताना असं मनात कोणतीच शंका न धरता आहे का? जसं डॉक्टर म्हणत असतो आता तुला इंजेक्शन द्यायचं, अंग चोरू, तसं इथं ऐकत असताना मन चोरू नका. काय चोरू नका? हां. म्हणून ध्यानात घ्या. आज विपरीत भावना, मी दे म्हणणं, ही जी भावना आहे तुमची ती खोटी भावना आहे, विपरीत आहे. तुम्ही आहे ते कण म्हणायले एक, म्हणून ती नित्य ध्यासनाने जात असते. नित्य ध्यास आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सतत आपली असणारी वृत्ती ठेवणं, अनुसंधान. जसं तुम्हाला सतत तुम्हाला सूर्य सन्मुख दिसतो, कोणाला पाहणाराला सूर्य कुठं दिसतो?
इन्मुख सन्मुख. जो जिथून पाहिल तिथून त्याला सूर्य कसा दिसतो त्याच्या पुढं. पंढरपूरला जरी गेली तर सूर्य तुमच्या पाठीमागं पुढंच. सन्मुखच आहे ना. पंढरपूरला जरी गेले तर सूर्य तुमच्या गावातच दिसतो तुम्हाला का तुमच्या सन्मुखात. गावात असले तरी कुठं दिसतो. पाहणाराला जसा सूर्य सन्मुख आहे तसा आपल्याला देव सन्मुख झाला पाहिजे. कुठं बी जा तुम्ही, देव कुठं नाही का तसं पाहत नाहीत तुम्ही. पाहत नाहीत का तुमच्या सन्मुख नाही देव. सन्मुखाचे मागे पुढे वा मागं बी तेवचे पुढे बी ते. सूर्य तरी सन्मुख आहे, मागं नाही. पण देव मात्र तुमच्या कुठे पुढे बी येईन पुन्हा मागं नाही. नाही पुढे मागे नाही, इकून बी येईन इकून बी ये. जिजाबाई भाकर घेऊन तुकाराम महाराजांची भाजी भाकर घेऊन जात असताना पायात नाही काही, गरिबी परिस्थिती, पायात नाही, वाहन नाही, चप्पल नाही. आता तुम्हाला घरातली एक चप्पल, तिकडली एक चप्पल, वावरात जायची एक, वावरात जातच नाही ना कोणी, रस्त्याला फिरायची एक चप्पल, लग्नाला जायची एक चप्पल, अशा कितीतरी चप्पला येतात. जिजाबाईला कशाची चप्पल आली काहीच नाही. चलता चलताच लक्षात नाही आलं काटा शिरला पायात आणि तो काटा असा बऱ्याच खोल गेला. बिल्डी टेकली आणि डोळ्याला पाणी आलं, लागल्या रडायला. कोणी पाहिलं इकडं तिकडं, काटा उपटायला बी कोणी नाही. आणि आता वेळ तर झाला, मालकाला भाकर 3 दिवस झालं जेवायला नाही, कसं करू आता. तितक्यात एक गुरखी आलं, काळं सावळं इतकुसक, अंगावर ते घेतलेली घोंगडी, कॉठी हातात मध्ये, त्याला कोणचं नाटक करता येतं. सोंगड्या आहे तो. काय झालं काय झालं आई, काय झालं आई, काय झालं, काऊन रडायल्या. काय ना रे बाळा, काटा मोळला. आम्ही काढतो म्हणे, लय काटे काढेत मी लोकांचे. चांगले चांगल्याचे काय काढीत नाही, आणि काटा काढायलाच आलेलो आहे मी बी, पण कंसाचा काढायचा मला. म्हणून असे बसले मांडी घालून, पाय धरला चोंभाळा जिजाबाईचा पाय, आणि कव्हाशी बोलता बोलता काटा काढा. माहीत जसं सरकटे डॉक्टर होते ना, बोलता बोलता इंजेक्शन देत होते. आणि त्याला म्हणत होत, पेशंटला कळतं नव्हतं इंजेक्शन, तुला देऊ का इंजेक्शन, द्या म्हणे. कावाचं बोलायले, अरे दिलं का, द्या तुला, उठ. त्याला कळत पण नव्हतं काय द्यायलेलं. तसं कव्हाशी काटा काढा माहीत नाही, हात फिरीला काहीच वन पण नाही राहिलं. आणि म्हणले, अरे कुठाला आहे रे तू. म्हणे पंढरपूरचा आहे. नाव काय, इठ्या. मग लक्षात आलं हे कोण आहे. इठ्या म्हणल्या, पंढरपूरचा म्हणल्यावर मग लक्षात आलं, तो माझ्या संसाराचा नाश केला. उठ. सगळ्या संसाराचा माया वाटोळं केलं. कोण, माया नवऱ्याला तो येडं लावलं, आणि तू आला होय माय, तुला उठ उठ झट करून दिलं. आणि डोळे झाकले, आतलं दिसू लागला. डोळे झाकले, तुला पाहायचं नाही मला म्हणून. काय झाकले तरी पण कुठं दिसू लागली. डोळे उघडे, असं तोंड केलं, तुला पुढं होते ना ते, असं तोंड केलं, तिकडं बी दिसू लागलं. बाया करतात ना, ज्या बाईला पाहायचं नाही. मग तिनं ते देवाला पाहायचं नाही म्हणून असं तोंड केलं की इकून बी. इकून तिला वाटलं इकूनच कारण म्हणून इकून तोंड केलं. इकून बी फिरले जिजाबाई तरी पण. मग आता असा परमात्मा सगळीकडं दिसतो, तो ज्याची जसा सूर्य ज्याची त्याला सन्मुख आहे, तसा तुम्हाला बी परमात्मा काय व्हायला पाहिजे, सन्मुख. कधी होतो, नित्य ध्यास लागल्यावर. तुमच्या वृत्तीला काय लागला, नित्य ध्यास. कुठं जरी वृत्ती गेली तर तिला काय दिसल, बाहेर जरी वृत्ती गेली तर परमात्म्याचं दर्शन. आतवृत्ती राहिली तरी परमात्म्याचं, आत हरी बाहेर हरी, हरी नाही घरी कोंदली. सगळीकडं परमात्म्याचीच दृष्टी तयार होत असते. असं होतं जर तुम्ही नित्य ध्यास लागला तर. पण त्याला काय लागते, नित्य ध्यास, प्रयत्न लागते. प्रयत्न लाभते ज्ञान, उग दे रे हरिम पलंगावरी नाही.
त्याला काय लागेल तुम्हाला? नित्य ध्यास लागेल. म्हणून यावर अशी काही लोक शंका घेतील, महाराज आत्मज्ञान होण्याकरता गीता आहे, शास्त्र आहेत, अनेक ग्रंथ आहेत संस्कृतमधले, ह्या तुमच्या विचारसागर ग्रंथाची काय गरज आहे? हा प्राकृत ग्रंथ याची काय गरज आहे? गीतेत सांगितलंय ब्रह्मज्ञान, 4 वेदात त्याचं प्रतिपादन केलेलं आहे, अनेक ग्रंथ आहेत, दशोपनिषद आहेत, संस्कृतमध्ये अनेक ग्रंथ आहेत. मग तुमचा आहे विचारसागर ग्रंथ प्राकृतमधला कशाला तुम्ही असणार तयार केला? ते म्हणले तुझं बरोबर आहे, संस्कृत आहे त्याच्यात सांगितलेलं आहे, पण संस्कृत कोणाला कळती? हां कळती काय? आपल्याला म्हणता बी येत नाही, कळत बी नाही. मध्ये शाखा स्वस्तम काय कळालं याच्यातलं? आपल्याला डोंबलं होय, काय कळालं? काहीच कळालं नाही. ते बडबड बामण म्हणत असतो ना, आपण ऐकत असतो. बामणाला कळत नाही मी काय म्हणायलो, आणि ऐकायले त्याला बी कळत नाही, चालला मंत्र घोष. तसं संस्कृताचं काहीच कळत नाही आपल्याला. म्हणून संतांनी यायला संस्कृत कळत नाही म्हणून प्राकृतमध्ये ग्रंथ केले. संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी केली शे मराठी गीता देवी. गीता देवी मराठीतून केली, काऊन की मराठीचे नगरी. कोण्या नगरीत आहेत तुम्ही? ब्रह्मविद्येचा घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगा. काय घ्यावा? सुखच घ्या. काय द्यावा? आणि ते कशाने होईल? फक्त ब्रह्म कळाल्यानंतर. ब्रह्म कळालं तुम्ही सुखच घ्याल, आणि ब्रह्म कळाल्यावर सुखच द्याल. म्हणून माझा मराठीची बोल कौतुके, अमृता पैजा जिंके, ऐशे अक्षरे रसिके मिळवीन मी. म्हणून ती संस्कृतमधली गीता प्राकृतमध्ये केली. तसे अनेक संस्कृतमधले ग्रंथ हा विचारसागर प्राकृत केला. हा विचारसागर जो कोणी ऐकल, श्रवण मनन नित्य ध्यान करील, त्याला नक्कीच मोक्ष होईल साधकाला. त्याच्यात संशय घ्यायचं, हां संशय घ्यायचं काही कामच नाही. निसंशय संशय घ्यायला काही जागाच नाही, निश्चित आहे. त्याला प्रमाणे शास्त्र वेद श्रुती याला काय प्रमाणे. संशय घ्यायचं काय नाही, फक्त तुम्ही साधक व्हा. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुता हे साधना हाताळा, अधिकारावर या. म्हणून हे अधिकार आल्यानंतर विषय जीव ब्रह्म ऐक्य प्रतिपादन करणं हा ग्रंथाचा विषय आहे. प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. प्राप्त करून घ्यायचा मोक्ष, आणि प्रापक हेच आपण त्याचे मिळविणारे. मोक्ष रेखेला भाग्याने नटला, फक्त साधूचा अंकित होईन, हरीचा भक्त होईल, ह्या गोष्टी कराव्या लागत्याल. म्हणून जन्यजनक भावसंबंध असे सांगितलेत. आणि पुन्हा प्रयोजन म्हणजे ब्रह्म, प्रयोजन म्हणजे मोक्ष. हे काय फल या ग्रंथाचं. अनेक बसणाऱ्या पोथ्या त्याच्यात फल सांगितलेलं असतं. आणि ते फल काय असतं? ते फल पुत्र होतील, श्रीमंत होशील, असे त्याच्यात पुढं काय असतं? फल असतं दाखविलेलं कोणत्या त्या पोथ्याईनं. आणि ते फल म्हणजे संसारातलं. आणि म्हणून लोक त्याच्यात जास्त प्रवृत्त होत असतील. कोण्या ग्रंथात? ते असे संसारातले फल सांगणारे. आणि याच्यात जे फल आहे ते मोक्ष आहे, हे प्रयोजन आहे. म्हणून अशा प्रकारे म्हणून आम्हाला, म्हणून इथं पण त्या ग्रंथाचा जो साधन चतुष्टयुक्त अधिकारी लागतो तो अधिकारी मिळणे शक्य नाही. हा ती तिसरी शंका घेण्याला काहीच असणारं की साधन चतुष्टय अधिकारी जगात कोणीच नाही. हा किंवा पुष्कळ नाही का थोडे आहेत? पुष्कळ नाहीत हे म्हणणे आम्हाला कबूलच आहे. पुष्कळ नाहीत हे म्हणणं काय कबूल आहे, पण कोणीच नाही हे म्हणणं कबूल नाही. कोणीच नाही ह्या साधनावर आरूढ असं म्हणणं काय नाही, कबूल नाही, ते मान्य नाही. हां पुष्कळ नाही. गीता सांगत असताना अर्जुनाला मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 माणसातून कोणाला भगवंत प्राप्तीची काय होत असते? 10,000 लोकसंख्यातून 50 माणसं श्रवणाला आली. मग कोणीच नाही आले म्हणत्यातला असं म्हणता येईल का? 50 का होईना आले. कोणीच नाही आले असं म्हणता येईल का? आणले आले असं म्हणता येईल का लोकसंख्येच्या बाबतीत?
लय आले असं बी म्हणता येत नाही लोकसंख्येच्या बाबतीतून. कोणीच नाही आलं असं बी म्हणता येत नाही. म्हणून इथं जो तुमचा तो थोडे आहेत पुष्कळ नाहीत हे म्हणणे आम्हाला कबूलच आहे, पण कोणीच नाही हे म्हणणे मात्र कबूल नाही. कारण पहिल्या तरंगामध्ये मनुष्याच्या अंतःकरणात मल, विक्षेप, आवरण हे 3 दोष असतात. त्यापैकी ज्यांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी कर्म उपासना करून चित्त शुद्ध केलं आणि उपासना करून चित्त स्थिर केलं, फक्त त्याचं आवरण राहिलं, तो ह्या ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी. ज्याने पूर्वजन्मात किंवा ह्या जन्मात उपासना करून चित्ताची स्थिरता केली आणि शुद्ध कर्म करून चित्तातलं असणारं निर्मल केलं आणि चित्त असणारं स्थिर केलं, स्थिर चित्तावाला निर्मळ चित्तावालाच ह्या ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी. म्हणून तुम्ही हे करूनच आलेले, पापनिवृत्ती करूनच इथं आले. पापी माणसं इथं येऊच शकत नाही. म्हणून लक्षात घ्या. आणि अस्थिर चित्तावाला माणूस बी तर येऊ शकत नाही. म्हणून तुम्हीचं चित्त निर्मळ झालेलं आहे आणि तुमचं चित्त स्थिर आहे, म्हणून तुम्ही श्रवणाला तग धरली. इथं आले तुम्ही, तुम्हाला ते करायची काय नाही गरज नाही. ते बघा, पुण्यवान माणसालाच परमार्थ आवडतो, पापी माणसाला परमार्थ आवडत नाही. आणि ज्याचं स्थिर आहे त्याला श्रवण कळत असतं. अस्थिर चित्ताला हा विषय कळत कम की हा विषय तिकड्यासारखा नाही. हे अंतर्मुख वृत्ती लागती, तिकड्या गप्पा मारण्यासारखं नाही आहे कुठली कुठं, तसं नाही. हा विषय फार कसा आहे, किती गुह्यतम शास्त्र, हे फार गुह्य आहे. हे असणारं सगळ्या मनाचे कान करून ऐकावं लागतं. तर बघा, म्हणून इथं फार विलक्षण तीक्ष्ण बुद्धी, आत्मा हे सूक्ष्म, म्हणून बुद्धी कशी व्हावं लागल? हां, कशी लागल बघा, लक्षात घ्या. माती पोत्यात भरता येईल, पाणी पोत्यात भरता येत नाही. पाणी भांड्यात भरता येईल, पण अग्नी भांड्यात भरता येत नाही, पोत्यात भरता येत नाही. उगं पोत्यात भरू नका अग्नी, इस्तू भांड्यात भरता येतो का पोत्यात भरता येतो? निदान चकडचीने तरी धरता येतो. काय इस्तू? आता वारा पोत्यात भरता येत नाही, भांड्यात बी भरता येत नाही, कडचीनं बी धरता येत नाही. कोण? काऊन की त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. पाण्यापेक्षा, पृथ्वीपेक्षा आणि अग्नीपेक्षा बी वारा कसा आहे? निस्ता सूक्ष्मच आहे का महत्त्वाचा बी आहे? तुम्हाला वाटत नाही का महत्त्वाचा नाही? तुम्ही चालाले, बोलायले, बसलेत, उठलेत, खालेत, पिलेत कशामुळं? हां, फक्त तुमचं त्याच्यावर काय नाही, लक्ष नाही का महत्त्वाचा नाही? होय, किती महत्त्वाचा आहे बरं वारा? ज्याला कोरोना झाला त्याला कळाला वारा किती महत्त्वाचा आहे. कोणाला कळाला? कोरोना झाला त्याला बी कळाला, आणि त्याला ज्यांनी मानलं होतं त्याला बी कळाला. पैसे भरू बेजार, रोजचे 10,000, रोजचे 10,000, हे बी बेजार आला, घर उपसलं. मग कळाला नाही का वारा किती महत्त्वाचा आहे? तसं तुम्हाला कळायला का वारा किती महत्त्वाचा आहे? म्हणून इतका तो सूक्ष्म आहे वारा. आणि त्याच्या पुढं वारा तरी फुग्यात भरता येईल, टायरमध्ये भरता येईल. गाडी पंक्चर झाली, फुसकून भरलं का नाही? त्याच्यात काय भरलं? हवा भरली की नाही त्या टायरमध्ये? ते तरी कशात भरता येईल. पण आकाश कशात भरता? कशाने धरता आकाश? इतकं काय ते सूक्ष्म आहे. फक्त शब्दांनी कळालं ते, बाकी कोणाच इंद्रियाने कळालं नाही. कशाने कळालं? शब्दांनी कळालं, कानाद्वारे कळालं. ही पोकळी, हे अवकाश. आणि बघा, म्हणून त्या जे असणारं अवकाश आहे, आकाश आहे, हे आकाश त्रिगुणात्मक असणार आहे. प्रपंच याचं उपादान कारण माया आहे.
याचं हे आकाश तरी कशाने कळालं? शब्दाने कळालं. माया कशाने कळाली? माया नाही का शब्दाने कळत नाही? माया नाही का? मग कशाने कळाली ती? बघा, माया आहे, अज्ञान आहे, हे अज्ञानाला कळत असतं का? मग अज्ञान कोणाला कळालं? नाही, हे बी कळा ना का तुम्हाला? बघा, हा ज्ञानच म्हणायले मला कळत नाही. कोण म्हणायले? बघा, जीवताच म्हणायला मी मेलो. आता किती बोलणं अवघड. आता जे जिवंत आहे तेच काय म्हणायला? मग कसा? आता काही माणसं झोपले का? हो झोपलो. काय झोपलो? अहो, रोगतेव म्हणतो मी झोपलो, बोललो तू तो रोगतेव झोपला नाही असा विश्वास बी ठेवावा माणसाने. हा, आता झोपले का तुम्ही? ते म्हणतो हो झोपलो. आता तुम्ही बी झोपा. म्हणजे झोपला देव. आणि झोपल्यावर बोलत असतो माणूस. आणि मग समजून घ्या, ज्या अर्थी बोललं ना त्या अर्थी झोपला. तसं तुम्हीच म्हणाले मला कळत नाही. मग तुम्ही त्या अज्ञानाचं प्रकाशन करणारे तुम्ही कोण? ज्ञान स्वरूप. मग असं तुमचं वास्तव काय? स्वरूप आहे. आपण जो लक्ष आहे म्हणून इथं महाराज म्हणतात हे 3 दोष आहेत, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष निवृत्त झाले त्याला जीवनमुक्त म्हणावं. मला दोष राहिला नाही, विक्षेप राहिला नाही, संतांच्या संगतीत आवरण बी राहिलं नाही. म्हणून ज्याचे 3 दोष गेले त्यापैकी ज्यांनी या जन्मी किंवा पूर्वजन्मी कर्म उपासना करून मलविक्षेप घातले तो या ग्रंथाचा अधिकारी. म्हणून आवरण दोषाची निवृत्ती ज्याला इच्छा आहे तो या ग्रंथाचा अधिकारी आहे असे आम्ही वर्णन केले आहे. म्हणून ग्रंथाच्या मुळीच अधिकारी नाही हे म्हणणे बी बरोबर नाही. मलविक्षेप ज्याची निवृत्त झाली, आवरण राहिलं, आणि ते आवरण निवृत्तीची जो प्रयत्न करतो तोच ह्या विचारसागर ग्रंथाचा कोण आहे? अधिकारी. मुळीच अधिकारी नाही असं तुझं जे म्हणणं आहे ते बरोबर नाही. म्हणून यावर पूर्वपक्ष असे म्हणेल की सगळ्यांना विषयाचीच इच्छा आहे, नित्य सुखाची इच्छा कोणालाही नाही. म्हणून साधन चतुष्टय ग्रंथाचा अधिकारी असणे शक्य नाही. तर त्याचे उत्तर असे की जगातील जेवढी माणसे आहेत त्या माणसात एकूणच 4 प्रकार दिसून येतात: पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. 4 वर्ग आहेत माणसातच. काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि काही मुक्त आहेत. पामराचा वर्ग भरपूर आहे. असा ठल्ला कोणाचा वर्ग? हा, शेर विषय भोगणारे जे आहेत, विधी सोडून वागणारे ते पामर. विधी मान्य नाही त्याला, विधी झुगारतात ते. विधी त्याला नाही. कसा? कुत्र्याला काय नाही? कुत्र्याला विधी आहे का? जनावराला विधी आहे का? तसे जनावरासारखे वागते, त्याला काय नाही? विधी नाही. मग ते कोण? बघा, विधी 2 माणसाला नाही बरं. जीवनमुक्ताला बी काय नाही? विधी नाही. आणि पामराला बी काय नाही? विधी नाही. विधी ते पाळत नाही का? विधी नाही त्याला पाळत नाही ते कत्ताई. आणि जो विधीनं वागतो तो विषयी, विधीने सेवन करतो तो. शास्त्र जसं सांगल तसं वागतो त्याला काय म्हणावं? विषयी म्हणावं. बिनचूक वागतो व्यवहारात, काही चुकत नाही. जसं शास्त्र सांगल तसं त्याचं दिनचर्या असते. शास्त्राच्या बाहेर कोणतंच कर्म करीत नाही त्याला विषयी म्हणावं. आणि म्हणून ज्याला देव कळाला नाही पण संसार आवडत नाही, देव कळाला नाही आणि संसार अजिबात आवडणं, तो जिज्ञास. विठले हे चित्त प्रपंचापासून म्हणते म्हणी बैसलेचे. तळमळ सुरू झाली परमात्मा प्राप्तीची, मिळाला नाही पण मिळवायचा जिज्ञासा आहे. संसारात मन लागत नाही, त्याचं संसारात अजिबात काय नाही, काही आवडत नाही. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, मला त्याची गरज नाही. भक्ती प्रेम गोड लई नगी माही. मग तिला सगळी ओढ लागलेली असती परमात्म्याची, आवडत नाही संसार. बळजबरीनं राहावं लागले संसारात, नाही तर आवडत नाही. जसं लक्षात घ्या, सासरवासी नास्ती काही,
तिला आवडत नसतं पण बळजबरीनं राहावं लागतं. कोणाला आवडत नसती सासू, आवडत नसतो सासरा, आवडत नसती ननंद, आवडत नसतो देर. नवरा चांगला असला तर आवडतो, नाही तर ते बी आवडत नाही. रोज कुटायला लागल्यावर नारदीला कुठं आवडू लागला तो भिल. नारदी कुठं आवडू लागला भिल, पण बळजबरीनं राहू लागावं लागलं. 60 लेकरं झाले तिला. कोणाला? आणि 61 काय झाली, पोरगी झाली. बळजबरीनं त्याच्या संग राहावा वाटणं. मग असे काही काही आहे तर मालक बळजबरीनं राहावं लागत. सासूरवासा जीव भिये ओढे तुझ पाशी, कागा सासूरवाशी बज केले भगवंता, आपुलीची सत्ता स्वाधीनता. म्हणून लक्षात घ्या, जो साधक असतो त्याला संसार आवडत नसतो, म्हणून तो साधक तोच ह्या ग्रंथाचा कोणी अधिक. जीवनमुक्त पुरुषाला तर काहीच नाही, त्याला विधीच नाही, त्याला काही गरज नाही. झाली त्याची कार्यसिद्धी तुटली, जन्म जरा उपाधी, का म्हणाई झालो पायी, अशा स्थितीवर तो असतो. म्हणून कोण साधक त्याला संसार तर आवडत नाही, विधीनं असणारा संसार त्याला असणारा कत्ताईच आवडना. आणि भगवंत प्राप्तीची सारखी तळमळ, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे, काही हे खंडतील कर्म. हे सगळं ते असणारं, त्याची सगळी वृत्ती परमात्मा प्राप्तीच्या याच्या करता लागलेली असते. म्हणून तो देवाचं चिंतन करीत असतो, संतांच्या संगतीत आपला काळ घालीत असतो, शास्त्राच्या श्रवणात आपला काळ घालीत असतो. आणि एक दिवस असा उजळेल त्याचा की नक्कीच तो मुक्त होईल. असं श्रवण जर घडलं तर त्याला मुक्त होण्याला काय नाही लागणार, कारण की साधना तयार झालेली सगळी. भूक लागलेली आहे, ताट पुढं आलेलं आहे. जेवता जेवताच पोट भरल, कधी भरल काही कळत नाही. काय लागलेली आहे, स्वादिष्ट पुढं जेवण. आणि आता लाभ बरकत धनलाभ राम नव कभा पोट भरत, त्याला बी कळत नाही. मग पोट भरल्यावर का आता नको, पुरे आता नको दुजियाची, आता दुसरी पोळी टाकू नका. आता असं आतलं बाहेर पडायच्या मागं आता बस झालं. पोचंबळे गौरस पुरे आता. म्हणून श्रवण करता करताच कसं तुम्हाला तुमचं स्वरूप कळल, काही नाही लागणार, पत्ता नाही. आला शीतळ शांतीचा, सहज सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा तारा, सहजच कळल. काही अष्टहास करायचं, पण तुम्ही साधक व्हा. होय वार करी, मग पाहे रे. मग पंढरी पाय नाही, पंढरीतला पांडुरंग बी पाहिल्याच जातो, कळतो संतांच्या संगतीत. फक्त काय व्हा, कोणी व्हारे अधिकारी त्या हरी देईल. उद्याचा विषय आता लक्षात घ्या. पुन्हा संध्याकाळी 8 ते 9च आपला पाठ होणार आहे. आणि सगळी मंडळी काय घेणार आहेत, पाठ घेणार आहेत. ही तुम्ही सगळेच 5-5 मिनिट 10-10 मिनिट जसं ज्याला बोलता येईल तसं त्याने. आणि काय करा, ते भरून घ्या, मला ऐकू द्या ना द्यायचं बी. म्हणजे त्या आचार्यालाच कवा बी स्वयंपाक करायला लावायचा का, तुम्ही बी करा, आम्ही जेवतो. तुम्ही बी काय करा, स्वयंपाक करा. जेवायला कोण, आम्ही जेवू. आता ईश्वरात्मके देवे ईश्वर
स्वामी